नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग पहिला याच्यामधील 9वा लेसन, ज्याचं नाव आहे कार्बनी संयुगे. पूर्वीच्या काळामध्ये कार्बनी संयुगे म्हणजे काय, तर फक्त सजीवांपासून मिळणारे संयुगे याला कार्बनी संयुगे असं म्हटलं जायचं. परंतु नंतर प्रयोगशाळेमध्ये युरिया सारखं संयुग जे कार्बनशी बॉन्डिंग करतं प्रयोगशाळेत तयार केलं गेलं आणि त्याच्यानंतर कार्बनी संयुगामध्ये कार्बन असतोच, म्हणजे सेंद्रिय संयुगांमध्ये कार्बन असतोच अशी ख्याती झाली. म्हणजे ही केमिस्ट्री खूप वास्ट केमिस्ट्री आहे विद्यार्थी मित्रांनो. कार्बनी संयुगांमध्ये मोठ्या प्रमाणात कंपाऊंड्स आपण तयार झालेले बघतो. याची कॅटेनेशन प्रॉपर्टी म्हणजे काय याविषयी सुद्धा आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत. हा पहिला सेशन आपला आता चालू होतोय. याच्यामध्ये आपण एक्झॅक्टली कार्बन कशा प्रकारे बॉन्डिंग करतो, म्हणजे कोणत्या प्रकारे आयोनिक बंधांबद्दल आपण लास्ट इयर किंवा त्याच्या आधीच्या वर्षी बघितलेला आहे. इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन जो बंध तयार होतो त्याला आयोनिक बंध असं म्हटलं जातं, म्हणजे आयोनिक बॉन्ड म्हटलं जातं. तिथे कॅटायन्स आणि एनायन्स फॉर्म होतात. परंतु इथे कार्बनी संयुगांमध्ये कार्बन कशा प्रकारे बॉन्डिंग करतं त्याविषयी आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. पहा, संयुगांचे प्रकार कोणते. आता संयुग म्हणजे काय, म्हणजे कंपाऊंड म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. CuSO4 हे संयुग आहे, ऍक्च्युली इनऑर्गॅनिक आहे. इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय आहे. त्यानंतर NaCl हे सुद्धा एक संयुग आहे. सोडियम आणि क्लोरीन, म्हणजे जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड आणि HCl यांची अभिक्रिया होते तेव्हा त्यापासून NaCl नावाचं संयुग तयार होतं. संयुग म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त अणू एकत्र येऊन, एलिमेंट्स एकत्र येऊन त्याच्यापासून तयार होणारी परिस्थिती म्हणजेच संयुग असं होय. अन्न पदार्थ, धागे, कागद, औषधे, लाकूड, इंधने या नेहमीच्या वापरातील वस्तू अनेकविध संयुगांच्या बनलेल्या आहेत. आणि ह्या संयुगांमध्ये विद्यार्थी मित्रांनो सामायिक असलेला घटक मूलद्रव्य कोणता आहे, तर तो आहे कार्बन. या सर्व पदार्थांमध्ये कार्बन असतो. म्हणून सांगितलं की कार्बन केमिस्ट्री ही खूप वास्ट केमिस्ट्री आहे. म्हणजे सेंद्रिय संयुग किंवा असेंद्रिय संयुगांमध्ये सुद्धा कार्बन असतो. परंतु ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बन जिथे असतो त्याला कार्बन केमिस्ट्री असं सुद्धा म्हटलं जातं. आणि आपण हे जे सर्व इथे वाचलेलं आहे की अन्न पदार्थ, धागे, कागद, औषधे या सर्वांमध्ये कार्बन हा एक महत्वाचा घटक असतो. कार्बन हे मूलद्रव्य आवर्त सारणीत कोणत्या गणात आहे, आपल्याला माहिती आहे दुसऱ्या गणामध्ये आहे आणि त्याचा अणुक्रमांक 6 आहे. 6 म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण आपल्याला माहिती आहे KLMN अशा प्रकारच्या कक्षा न्यूक्लियस भोवती असतात आणि कार्बन भोवती अशा 2 कक्षा येणार. कारण पहिली शेल जी आहे, पहिली ऑर्बिट जी आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्सनी ती फुलफिल झालेली आहे. कारण याचा ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक स्वरूप पण 2 आणि 4 आहे. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये, दुसऱ्या कक्षेमध्ये आउटरमोस्ट शेलमध्ये याचे 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे, म्हणजे व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे याची संयुजा 4 असणार आहे. म्हणजे हा 4 बॉन्ड तयार करणार आहे. ते 4 बॉन्ड तो कशा प्रकारे तयार करतो, इलेक्ट्रॉन देऊन करतो की इलेक्ट्रॉन घेऊन करतो, किंवा ही शक्यता नसेल तर कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग केलं जातं याविषयी आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे बघा काही संयुग दिलेली आहे. इथे कार्बनची संयुग आहेत. पहिलं म्हणजे आहे मिथेन, CH4 हे अल्केन आहे. त्याच्यानंतर इथेनॉल, इथेनॉल म्हणजे हा अल्केन, म्हणजे इथेनचा एक हायड्रोजन रिप्लेस करून त्याला OH अटॅच झालेला आहे. आणि क्लोरोफॉर्म CHCl3, इथे मिथेनचे 3 हायड्रोजन ॲटम, म्हणजे इथे ऍक्च्युली 4 हायड्रोजन ॲटम असतात परंतु 3 हायड्रोजन रिप्लेस करून त्यामुळे क्लोरोफॉर्म नावाचं स्ट्रक्चर झालेलं आहे. आणि ऍसिटिल आम्ल म्हणजे ऍसिटिक ऍसिड आहे हे CH3COH. आता याचा द्रवणांक आणि उत्कलनांक आपल्याला चार्ट मध्ये दिसत आहे. -183 मिथेनचा आहे द्रवणांक, म्हणजे खूपच कमी आहे. आणि -162 त्याचा उत्कलनांक म्हणजे बॉइलिंग पॉईंट आहे. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट याच्याबद्दलचा चार्ट आपल्याला इथे दिलेला आहे. तर रासायनिक बंध म्हणजे काय, किंवा मूलद्रव्याचा एक अणू जितके रासायनिक बंध तयार करतो त्या संख्येला काय म्हणतात, तर त्या संख्येला संयुजा म्हणतात. रासायनिक बंध म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करून, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करून किंवा एक्सेप्ट करून, त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन शेअरिंग करून अशा प्रकारे केमिकल बॉन्ड्स म्हणजे रासायनिक बंध तयार केले जातात. रासायनिक बंधांचे 2 महत्त्वाचे प्रकार कोणते, तर आपण याच्यापूर्वीच म्हणजे जिथे NaCl फॉर्म होतो किंवा CuSO4 हे जे स्ट्रक्चर बघितलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आयोनिक बॉन्ड विषयी बघितलं होतं. म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन तयार झालेला जो बॉन्ड असतो त्याला आयोनिक बॉन्ड असं म्हणतात. आणि दुसरा महत्त्वाचा प्रकार जो आपण ह्या लेसन मध्ये पाहणार आहोत तो म्हणजे सहसंयुज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड. आणि कोव्हॅलंट बॉन्ड हा नेहमी इलेक्ट्रॉनची शेअरिंग करून होतो. आता कार्बन इलेक्ट्रॉन शेअरिंग का करतो याच्याविषयी आपण इथे पाहणार आहोत.
इथे बघा कार्बनिक संयुगे, सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन होय. म्हणजे जेवढे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला दिसतात या सगळ्यांमध्ये महत्वाचं मूलद्रव्य कोणतं आहे, एलिमेंट कोणतं आहे, तर ते आहे कार्बन. कार्बन हे घटक मूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे म्हणतात. ज्याच्या ज्याच्यामध्ये कार्बन आहे अशा सर्व संयुगांना कार्बनी संयुग असं म्हटलं जातं, म्हणजेच कार्बन कंपाऊंड असं म्हटलं जातं. मात्र त्याला अपवाद असलेली कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड व कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत. म्हणजे आपण जे आता वाचलं कुठलं तर कार्बन डायऑक्साईड CO2 त्याच्यामध्ये कार्बन आहे, कार्बन मोनॉक्साईड म्हणजे CO, कार्बाइड क्षार आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्बाइड क्षार बघितलेले आहेत, नंतर कार्बोनेट क्षार बघितलेले आहेत, आणि बायकार्बोनेट म्हणजे सोडियम बायकार्बोनेटचा विचार केला तर त्याचा फॉर्म्युला NaHCO3 आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कार्बन दिसतोय. कार्बोनेट क्षार मध्ये आपण सोडियम कार्बोनेटचा विचार केला तर Na2CO3 याच्यामध्ये सुद्धा कार्बन दिसतोय. आपण आधीच याची व्याख्या बघितलेली आहे की ज्याच्यामध्ये कार्बन आहे त्याला सेंद्रिय संयुग असं म्हटलं जातं, परंतु ह्याला काही अपवाद असलेली ही संयुग आहेत ज्यांना असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. याच्यात कार्बन असून सुद्धा यांना इनऑर्गॅनिक म्हटलं जातं. पहा, कार्बनिक संयुगातील आपण एक चार्ट बघितला होता ज्याच्यामध्ये त्यांचे उत्कलनांक आणि मेल्टिंग पॉइंट्स आणि बॉइलिंग पॉइंट बघितले होते की कार्बनिक संयुगामधील बंध सामान्यतः कार्बनिक संयुगांचे उत्कलनांक 300 अंशपेक्षा कमी असल्याचे आढळते. म्हणजेच कार्बनिक संयुगांमध्ये आंतररेणवीय बल क्षीण आहे. आपण जर असेंद्रिय घटक बघितले, उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड बघितला, तर त्यांच्यामध्ये त्यांचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे कशापेक्षा, कार्बनिक कंपाऊंड पेक्षा, कारण त्यांच्यात आंतररेणवीय म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे ते स्ट्रॉंग असतं आणि म्हणून ते ब्रेक होण्यासाठी जास्तीची ऊर्जा लागते म्हणजे उष्णता लागते, म्हणजे त्यांचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे. परंतु कार्बनिक संयुगांचा जो उत्कलनांक बघितला तो 300 अंशापेक्षा कमी आहे. मिथेनचा बघितला तर आपण तो मायनस मध्ये जातो, म्हणजे याचा अर्थ यांचं आंतररेणवीय बल क्षीण असतं, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये वीक असतो. इथे पहा, मागील इयत्तेत म्हणजे तुम्ही मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण व संयुजा यांच्यातील सहसंबंध तसेच आयनिक व सहसंयुज बंध यांच्याविषयी अभ्यास केलेला आहे. कार्बन अणूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व तयार होणारे सहसंयुज बंध यांच्या संदर्भातील पार्श्वभूमी आता आपण पाहूया. आता पहा, इथे कार्बन अणू ज्याचा ॲटॉमिक नंबर इथे 6 दिलेला आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपण सांगितल्याप्रमाणे 2 आणि 4 असेल. संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन संख्या म्हणजे शेवटचं जे कवच आहे, शेवटची जी शेल आहे त्याच्यामधील इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला दिसते इथे 4, म्हणजे ह्याची व्हॅलन्सी 4 असायला पाहिजे. आता ह्याच्यात जवळपासचे राजवायू कोणते आहेत, आपण मूलद्रव्याची आवर्त सारणी ह्या आधी स्टडी केलेली आहे. मूलद्रव्याच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला माहितच आहे की शेवटचा जो कॉलम आहे म्हणजेच ज्याला राजवायू असं म्हटलं जातं, त्या राजवायूच्या कॉलम मध्ये सर्व जे मूलद्रव्य आहेत, उदाहरणार्थ हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन यांच्या आउटरमोस्ट शेल फुलफिल असतात आणि म्हणून पिरियॉडिक टेबलमध्ये जे मूलद्रव्य आहेत ते नेहमी आपल्या आधीचं किंवा आपल्या नंतरचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण अटेंड करण्याचा प्रयत्न करतात. इथे हेलियम याचा ॲटॉमिक नंबर 2 असल्यामुळे याची पहिली शेल फुलफिल झालेली आहे, म्हणजे हा कोणत्याही रिएक्शनमध्ये पार्ट घेत नाही आणि म्हणून जर कार्बन अटेंड करण्याचा प्रयत्न करत असेल 2 तर तो कशा प्रकारे इम्पॉसिबल आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे त्याच्या कार्बनच्या म्हणजे दुसऱ्या आवर्तनामध्ये दुसऱ्या पिरियडमध्ये आपण पाहिलं तर निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 असल्यामुळे 2, 8 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे त्याचं अष्टक तयार झालेलं आहे. म्हणजे कार्बन जर 2, 8 हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण अटेंड करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कशा प्रकारे करतो हे आपण आता पुढे पाहणार आहोत. एखाद्या अणूला बंध तयार करण्यासाठी जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे नजीकच्या राजवायूचे स्थायी असे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण गाठून स्थैर्य प्राप्त करणे. आता याचा अर्थ काय झाला, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे नजीकचा राजवायू म्हणजे कार्बनचा आपण विचार केला तर आधी हेलियम आणि नंतर निऑन, म्हणजे ह्या दोघांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण अटेंड करण्याचा प्रयत्न हा कार्बन करत असतो किंवा इतर मूलद्रव्य सुद्धा त्या पिरियड मधली अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करत असतात. 2 अणूंमधील 2 संयुजा इलेक्ट्रॉनच्या संधानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध असं म्हणतात. आता आपण इथे बघा, 2 अणूंमधील 2 संयुजा इलेक्ट्रॉन्सच्या 2 इलेक्ट्रॉनचं संधान होतं म्हणजे काय, शेअरिंग होते. शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झाल्यामुळे जो बॉन्ड तयार होतो त्याला सहसंयुज बंध किंवा दुसरं नाव म्हणजे त्याचं आहे कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते आणि इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हणतात आयोनिक बॉन्ड. म्हणजे आपण NaCl मध्ये बघितला होता, सोडियमच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे 2, 8, 1,
त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूप असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन तो Cl ला डोनेट करतो, क्लोरीनला डोनेट करतो आणि क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याला अष्टक तयार करण्यासाठी म्हणजे ऑक्टेट तयार करण्यासाठी अजून एका इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, इथे एक इलेक्ट्रॉन सोडियम देतो आणि एक इलेक्ट्रॉन क्लोरीन घेतो, म्हणून याच्यावर प्लस चार्ज सोडियमवर येतो आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आला होता. म्हणजे तिथे आयोनिक बॉन्ड तयार झालेला आपल्याला दिसला होता. परंतु कार्बन मध्ये आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे हे 4 इलेक्ट्रॉन्स तो देऊ शकत नाही किंवा बाहेरून 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकत नाही. ते का घेऊ शकत नाही याच्याविषयी आपण याच लेसन मध्ये पाहणार आहोत. तर सहसंयोजी बंधांचे रेखाटन स्पष्टपणे करण्यासाठी इलेक्ट्रॉन ठिपका संरचना काढतात. आता इलेक्ट्रॉन ठिपका म्हणजे काय? डॉट आणि क्रॉस स्ट्रक्चर. म्हणजे कार्बन कडून आलेला इलेक्ट्रॉन समजा आपण ठिपक्याने दाखवला, डॉटने दाखवला, तर हायड्रोजन कडून आणि हायड्रोजन त्याच्यावर बंध तयार करत असेल तर हायड्रोजन कडून आलेल्या इलेक्ट्रॉनला आपण क्रॉसने दाखवू शकतो. म्हणजे डॉट आणि क्रॉस अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर काढलं जातं आणि अशा प्रकारची स्ट्रक्चर्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात. इथे बघा हायड्रोजनचा अणुअंक. हायड्रोजन आता आवर्त सारणीमध्ये विचार केला तर 1 नंबरचं मूलद्रव्य आहे, म्हणजेच त्याचा अणुअंक 1 असायला पाहिजे. त्याच्या अणुमध्ये K कवच पूर्ण भरून हेलियमचे स्वरूपण गाठण्यासाठी त्याला आणखी एका इलेक्ट्रॉनची गरज असते. म्हणजे हेलियम त्याच्या पुढे आपण ते आवर्तन बघितलं, पिरियड बघितलं, तर त्याच्यामध्ये लास्टच्या कॉलम मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 असलेला हेलियम असतो. ती भागवण्यासाठी 2 हायड्रोजन अणू त्यांचे इलेक्ट्रॉन एकमेकांमध्ये संधान करतात. संधान करतात म्हणजे काय करतात? तर शेअरिंग करतात. कारण हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तो एक इलेक्ट्रॉन देऊ शकत नाही व H2 हा हायड्रोजनचा रेणू तयार होतो. 2 हायड्रोजन अणूमध्ये 2 इलेक्ट्रॉनच्या संधानाने एक सहसंयोजी बंध म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, म्हणून कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. म्हणजेच हा एकेरी बंध तयार झालेला आहे, कारण एका हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन अशा प्रकारे ह्या हायड्रोजनच्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते आणि म्हणून एक एक इलेक्ट्रॉन दोघांकडे असल्यामुळे इथे एकेरी बंध म्हणजेच सिंगल बॉन्ड तयार होतो आणि हा जो बॉन्ड असतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, म्हणजेच शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सने झालेला सहसंयोजी बंध असतो. इथे पहा हायड्रोजन मधील सहसंयोजी बंध इथे आपल्याला दाखवलेला आहे. 2 हायड्रोजनचे अणू एकमेकांच्या बाजूने येऊन त्यांच्यामध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो 2 इलेक्ट्रॉन्स एकमेकांबरोबर शेअरिंग करतात. आता हायड्रोजनला एकच कक्षा असल्यामुळे ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि त्याच्यामध्ये एकच कक्षा असल्यामुळे इलेक्ट्रॉन 1 आहे. ते 2 इलेक्ट्रॉन एकमेकांवर शेअर करतात आणि 2 इलेक्ट्रॉन शेअर होऊन त्याच्यापासून एकच बंध तयार होतो, म्हणजे ह्याला एकेरी बंध असं म्हणतात. हेच स्ट्रक्चर आपल्याला इथे ठिपका आणि क्रॉस यांच्या संरचनेद्वारे काढता येऊ शकतं. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून 2 एलिमेंट्स कशा प्रकारे आपल्यामध्ये सहसंयोजी बंध तयार करतात याविषयी सांगितलेलं आहे. आता ऑक्सिजन बघा, ऑक्सिजनचा अणुक्रमांक किती आहे? तर 8 आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2 आणि 6. याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. याला अजून 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. कशासाठी? तर ऑक्टेट तयार करण्यासाठी. मग दुसरा ऑक्सिजन त्याच्या बाजूला येऊन त्याच्यामध्ये सुद्धा 2 आणि 6 म्हणजे ह्याला सुद्धा 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. मग हे दोन्ही ऑक्सिजन आपल्यामध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्सची एकमेकांवर शेअरिंग करतात. आता आउटरमोस्ट शेलमध्ये आपण बघायला गेलो तर त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आले. 8 इलेक्ट्रॉन्स दोघांच्याही आउटरमोस्ट शेलमध्ये आल्यामुळे ही दुसरी कक्षा आहे, कारण पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉन्सनी फुलफिल झालेली असते. आता दुसऱ्या कक्षेमध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे ऑक्टेट तयार झालं आणि आता हे स्टेबल झाले. आता ह्याच्यात किती पेअरचं शेअरिंग झालं? तर पहिल्या ऑक्सिजन मध्ये असलेले 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या ऑक्सिजन मध्ये असलेले 2 इलेक्ट्रॉन, ह्या 2-2 एकूण 4 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली आणि ह्याच्यामुळे 2-2 असं करून 2 दुहेरी बंध म्हणजेच डबल बॉन्ड तयार होतो. म्हणून ऑक्सिजन आणि ऑक्सिजन मध्ये तो शेअरिंगनी तयार झालेला जो बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड आहे असं आपल्याला दिसतंय. त्याचप्रमाणे नायट्रोजन बघा, नायट्रोजनचा अणुक्रमांक जो आहे तो आहे 7. म्हणजे 2 आणि 5 याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. याला अजून 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यामुळे ऑक्टेट तयार करण्यासाठी म्हणजेच दुसऱ्या नायट्रोजनच्या 3 इलेक्ट्रॉनशी पहिल्या नायट्रोजनचे 3 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेल मध्ये म्हणजे दुसऱ्या शेल मधले काय करतात तर शेअरिंग करतात आणि शेअरिंग केल्यामुळे यांच्यामध्ये 2-2-2 अशा 3 जोड्या म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्सची शेअरिंग झाल्यामुळे एन आणि एन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, तिहेरी बंध असतो आणि हा बंध सुद्धा शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सने होतो. याचं कारण इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही किंवा डोनेटिंग किंवा एक्सेप्टिंग होत नाही, म्हणजेच इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली आपल्याला इथे या मॉलिक्यूल मध्ये दिसते. म्हणजे N2चं स्ट्रक्चर तयार होतं. याच्या अगोदर आपण बघितलं O2चं स्ट्रक्चर तयार झालेलं आणि हायड्रोजन मध्ये एकाच इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाल्यामुळे इथे एकेरी बंध म्हणजे सिंगल बॉन्ड तयार झालेला आपल्याला दिसलेला आहे. आणि तिन्ही बंध हे सहसंयोजी बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, जे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने तयार झालेले असतात. पहा, क्लोरीनचा अणुअंक 17 आहे. क्लोरीनच्या अणूच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल?
लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पहिली कक्षा 2, दुसरी कक्षा 8, तिसरी कक्षा 7. आता आपण मूलद्रव्याची आवर्त सारणी पाहिली, मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहिलं, तर क्लोरीन हा तिसऱ्या पिरियड मधला आहे, म्हणजे ह्याच्या भोवती 3 शेल असायला पाहिजेत. 2, 8 आणि 7. आउटर मोस्ट शेल में 7 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच संयुजा कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आपल्याला इथे दिसतात. क्लोरीनचे रेणूसूत्र Cl2 आहे. क्लोरीनच्या रेणूंची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचना यांचे रेखाटन आपल्याला करायचं आहे. म्हणजे क्लोरीनचा आउटर मोस्ट 1 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या क्लोरीनच्या आउटर मोस्टचा 1 इलेक्ट्रॉन यांच्यात शेअरिंग होते आणि यांच्यामध्ये क्लोरीन क्लोरीन एकेरी बंध तयार होतो आणि हा जो बंध असतो तो सहसंयुज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड असतो. आता आपण पाण्याचे रेणूसूत्र आपण बघतोय H2O. याच्यामध्ये ऑक्सिजन याचा अणुक्रमांक मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 8 असतो, म्हणजेच याचा आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 6 आहे. म्हणजेच याला अजून 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. 2 हायड्रोजन याच्या बाजूला येऊन एका हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन, तो 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर शेअर करतो आणि दुसऱ्या हायड्रोजनचा सुद्धा 1 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन बरोबर शेअर होतो आणि अशा प्रकारे H2O चं बॉन्डिंग होतं, मध्ये ऑक्सिजन आणि बाजूला 2 हायड्रोजन. अशा प्रकारे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होऊन H2O चं स्ट्रक्चर तयार होतं. हे स्ट्रक्चर सुद्धा आपण इलेक्ट्रॉन ठिपका संरचना व रेषा संरचनाने काढू शकतो. ऑक्सिजन कडून आलेले इलेक्ट्रॉन समजा आपण डॉटने दाखवले, फक्त इथे आउटर मोस्ट शेल दाखवायची असते, आतमधली ऑक्सिजनची इनर शेल दाखवायची नाही. आणि हायड्रोजनला एकच शेल असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेला इलेक्ट्रॉन आपण क्रॉसने दाखवलेला आहे. ऑक्सिजन अणूच्या इलेक्ट्रॉनसाठी ठिपका व हायड्रोजनच्या अणूमधील इलेक्ट्रॉनची फुली वापरा. आपण इथे फुली म्हणजे क्रॉस वापरायचा आहे. आता अमोनियाचं रेणूसूत्र काय आहे तर NH3. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अमोनियामध्ये नायट्रोजन हा मेन कॉन्स्टिट्यूएंट आहे. नायट्रोजन मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 7 असल्यामुळे 2 आणि 5 म्हणजे ह्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन येण्यासाठी अजून 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग 3 हायड्रोजन ह्याच्या बाजूला येऊन ह्याच्यापासून हायड्रोजनकडे असलेल्या एका इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात. म्हणजे नायट्रोजनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये आता 8 इलेक्ट्रॉन्स आले आणि हायड्रोजनच्या सुद्धा आउटर मोस्ट शेल मध्ये आता 2-2 इलेक्ट्रॉन्स आले. म्हणजे त्याचं डुप्लेट तयार झालं, द्विक तयार झालं. पहिल्या कक्षेची कॅपॅसिटी त्याची पूर्णपणे फुलफिल झालेली आहे आणि नायट्रोजनची सुद्धा दुसऱ्या कक्षेची कॅपॅसिटी हायड्रोजनच्या 3 इलेक्ट्रॉन बरोबर शेअरिंग करून 8 इलेक्ट्रॉन अशी फुलफिल झालेली आहे. म्हणजे इथे NH3 चा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलेला मॉलिक्यूल तयार होतो. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मिथेनचा रेणू दिलेला आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मिथेनच्या पहिल्या शेलमध्ये आता कार्बनचा अणुक्रमांक आहे 6, 2 आणि 4. आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्या बाजूला 4 हायड्रोजन ॲटम आलेले आहेत आणि 4 हायड्रोजन ॲटमनी दुसऱ्या शेल बरोबर कार्बनच्या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स केली. आता बघा, आपण जर इलेक्ट्रॉन्सची गिनती केली तर इथे आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत, म्हणजे त्याची 2 नंबरची कक्षा फुलफिल झालेली आहे. आणि हे स्ट्रक्चर आपण बॉन्ड रेषा काढून CHHHH अशा प्रकारे दाखवू शकतो आणि हा सुद्धा सहसंयुज बंध आपल्याला इथे दिसतो. सहसंयुज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला इथे दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये काय पाहिलं तर कशा प्रकारे कार्बन सहसंयुज बंध तयार करतो, त्याचप्रमाणे ऑक्सिजनचा सहसंयुज बंध म्हणजेच O2 मॉलिक्यूल कसा तयार होतो, N2 मॉलिक्यूल कसा तयार होतो आणि H2 मॉलिक्यूल तयार होताना एकेरी बंध का तयार करतो, अशा प्रकारे आपण त्यांचं बॉन्डिंग पाहिलं. त्याचप्रमाणे सेंद्रिय आणि असेंद्रिय कंपाऊंड्स म्हणजे काय, संयुग म्हणजे काय, कार्बन असलेल्या संयुगांना सेंद्रिय संयुग म्हणतात. त्याला अपवाद आपण सांगितलं, सोडियम बायकार्बोनेट किंवा कार्बोनेट क्षार. ही जी कंपाऊंड्स आहेत ही कार्बन असून सुद्धा यांना असेंद्रिय संयुग असं म्हटलं जातं. या पुढल्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत की कार्बन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 8 हे अटेंड करण्यासाठी कशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स शेअरिंग करतो, तो इलेक्ट्रॉन्स का घेऊ शकत नाही किंवा का देऊ शकत नाही, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट किंवा एक्सेप्ट का करू शकत नाही, कारण तो सहसंयुज बंध तयार करतो. हे सहसंयुज बंध का तयार करतो याविषयी आपण पुढल्या सेशन मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.